क्रेडिट स्कोअरमध्ये मोठा बदल। क्रेडिट स्कोअर एक अशी गोष्ट बनली आहे जी फक्त एक संख्या नाही, तुमच्या संपूर्ण आर्थिक आयुष्याची ओळख बनली आहे। आधी लोक स्कोअर फक्त तेव्हाच पाहायचे जेव्हा त्यांना कर्ज घ्यायचा होता, पण आता तर प्रत्येक दुसऱ्या दिवशी काही ना काही क्रेडिटवर आधारित प्रोडक्ट आपल्या समोर येतं। मग तो नो कॉस्ट EMI असो, लाईफ टाइम फ्री क्रेडिट कार्ड असो किंवा इन्स्टंट लोन। त्यामुळे स्पष्ट आहे की क्रेडिट स्कोअर आपल्या सगळ्यांसाठी खूपच महत्त्वाचा आहे आणि या क्रेडिट स्कोअर इंटरेस्ट मध्ये ना काही मोठा बदल झालेला आहे। RBI ने असे 8 नवीन नियम आणले आहेत ज्यामुळे तुमच्या आयुष्यात मोठा फरक पडणार आहे। या व्हिडिओ मध्ये आपण हे सगळे 8 नियम सविस्तरपणे समजून घेणार आहोत। चला तर मग सरळ पहिल्या नियमाकडे जाऊया, जो अक्षरशः गेम चेंजर आहे। 1. 15 दिवसात क्रेडिट स्कोअर अपडेट होईल। तर आता मात्र दर 15 दिवसांनी तुमचा क्रेडिट स्कोअर अपडेट होईल। या नियमाचं महत्त्व समजून घेण्याआधी पाहूया की आधी काय घडत होतं। तर आधी तुमचा क्रेडिट स्कोअर 30 ते 35 दिवसांनी अपडेट होत होता आणि काही एजन्सीज तर 40 ते 45 दिवस घेत होते। एकंदरीत अशी कोणती ठरलेली सिस्टम नव्हती की सर्व क्रेडिट एजन्सीज ठराविक वेळेतच स्कोअर अपडेट करतील। आता समजा तुम्ही कोणत्या तरी तातडीच्या होम लोन किंवा पर्सनल लोन साठी अर्ज करताय आणि तुम्ही स्कोअर सुधारण्यासाठी काही पावले उचलली आहेत, पण ते सुधार दिसतच नाहीयेत कारण डेटा वेळेवर अपडेट होत नाहीये आणि त्या कारणामुळे तुम्हाला लोन मिळत नाहीये। पण RBI आता जोरात आहे आणि त्यांनी स्पष्ट सांगितलंय की हे सगळं चालणार नाही। आता पुढे सर्व क्रेडिट एजन्सीजना दर 15 दिवसांनी स्कोअर अपडेट करावाच लागेल। आता याचा थेट परिणाम असा होईल, जर तुम्ही जबाबदार कर्जदार असाल, वेळेवर पेमेंट करत असाल, क्रेडिट लिमिटचं भान ठेवत असाल, तर त्याचा परिणाम तुमच्या स्कोअरवर लवकरच दिसून येईल। तुमचा क्रेडिट स्कोअर लवकरच सुधारेल। पण याचं उलटही खरं आहे, म्हणजे जर कोणी पेमेंट डिफॉल्ट करत असेल तर तेही लवकर रिफ्लेक्ट होईल आणि तुमचा स्कोअर लवकर खाली येईल। हा एक मोठा बदल आहे रिअल टाइम क्रेडिट बिहेवियर कडे। पुढे तुमचा स्कोअर नेहमी वास्तवाच्या जवळ असेल आणि हा बदल 1 जानेवारी 2025 पासून आधीच लागू झालेला आहे। हळूहळू तुम्हाला तुमचा क्रेडिट स्कोअर खूप रिअल टाइम मध्ये दिसायला लागेल। डेटा फॉर्मॅट मध्ये एकसंधता। यार हा नियम थोडा तांत्रिक आहे पण खूप महत्त्वाचा आहे। यार आय फील आधीचा जो सिस्टम होता ना तो खूप ब्रोकन होता। प्रत्येक बँक स्वतःचा वेगळा डेटा फॉर्मॅट वापरत होती। समजा तुमचं SBI मध्ये पेमेंट ओव्हरड्यू आहे तर SBI त्याला DPD 60 म्हणत होती, HDFC त्याला लेट इज ग्रेटर टू 60 असं लिहित होती आणि एखादी मायक्रो फायनान्स कंपनी त्याला एक फक्त डिफॉल्ट असं टॅग करत होती। मग ग्राहकांसाठी हे समजणं कठीण व्हायचं की नेमका जो प्रश्न आहे तो काय आहे आणि ब्युरोसाठी ही अचूक स्कोअर काढणं अवघड जायचं। त्यामुळे तुमचा जो स्कोअर दिसायचा तो कधीही 100% अचूक नसायचा। पण आता RBI ने स्पष्ट आदेश दिला आहे, सर्व बँका, NBFCs, मायक्रो फायनान्स कंपनीज एकच स्टँडर्ड डेटा फॉर्मॅट वापरतील। या सगळ्यांना एकच स्टँडर्ड डेटा फॉर्मॅट वापरावा लागेल। म्हणजे तर तुमची माहिती सिबिलवर असो किंवा एक्सपिरियनवर, भाषा एकच असेल, अर्थ एकच असेल। हे विशेषतः त्या लोकांसाठी महत्त्वाचं आहे ज्यांनी वेगवेगळ्या बँका किंवा NBFC कडून लोन घेतलेले आहे। आता चुकांची शक्यता किंवा चुकीचा रिपोर्ट जवळपास शून्यावर येईल। म्हणून या बदलानंतर आपल्या क्रेडिट स्कोअर मध्ये काही बदल पाहायला मिळतात। काहींचे थोडे जास्त होतील, काहींचे थोडे कमी। खरं तर काही लोकांना हे बदल आतापासून दिसायला सुद्धा लागले असतील। आता बँक्स, NBFC हे सगळे क्रेडिट एजन्सीचे सदस्य बनतील। यार हा पण एक खूप महत्त्वाचा नियम आहे। आतापर्यंत काय व्हायचं माहितीये का, काही बँक्स फक्त सिबिल सोबत टाय अप करत होते, काही फक्त एक्सपिरियन्स सोबत आणि काही फक्त CRIF सोबत। ह्याचा अर्थ असा की जर तुम्ही ICICI कर्ज परतफेड केली आणि ICICI फक्त एक्सपिरियन्सची सदस्य होती तर CRIF च्या रिपोर्ट मध्ये ते कर्ज अपडेट नाही व्हायचं। तुम्हाला वाटत असेल असं कसं होऊ शकतं, पण हेच खरं आहे। खरं तर हा एक प्रमुख कारण होता ज्यामुळे तुमचा सिबिल स्कोअर वेगळा दिसायचा, एक्सपिरियन्स स्कोअर वेगळा दिसायचा आणि CRIF स्कोअर वेगळा दिसायचा। पण आता RBI ने स्पष्ट सांगितलंय, सर्व बँक्स, NBFC या सगळ्यांनाच क्रेडिट एजन्सीचं सदस्य बनावं लागेल, ज्यामुळे स्कोअर मध्ये एकसंधता दिसून येईल। म्हणजे आता तुमचं पूर्ण क्रेडिट इतिहास तो चांगला असो किंवा वाईट सर्व ठिकाणी दिसणं बंधनकारक होईल। आता जे स्कोअर्स वेगवेगळ्या एजन्सीज मध्ये वेगळे दिसायचे त्यातील फरक कमी होईल। अजून थोडा फरक राहीलच, पण तो केवळ ह्या एजन्सीजच्या स्कोरिंग मॉड्यूलमुळे असेल। क्रेडिट ऍक्सेस साठी रिअल टाइम नोटिफिकेशन्स। या जेव्हा तुम्ही एखाद्या बँकेत लोन साठी अर्ज करता, तुम्ही फक्त एका बँकेत चौकशी करता, राईट?
आणि तुमच्या सिबिल रिपोर्टमध्ये लिहून येतं मल्टिपल इन्क्वायरीज. 5 ते 6 बँकांची नावं दिसून येतात. तुम्ही विचार करत असाल, मी तर अर्ज केलाच नव्हता या सर्व ठिकाणी, मग चौकशी कशी झाली? खरं तर हे असं व्हायचं कारण हे जे थर्ड पार्टी एजंट्स असतात ना, DSA डायरेक्ट सेलिंग एजंट्स, ते तुमचा डेटा सर्व बँकांमध्ये शेअर करत होते आणि बँक्स मग तुमच्या परवानगीशिवाय तुमचा क्रेडिट रिपोर्ट काढायचे. आणि परिणाम काय? तर तुमच्या हार्ड इन्क्वायरीज वाढतात, स्कोअर 40 ते 50 पॉईंट्सने उतरतो आणि तुम्हाला याची कल्पनाही नसते. पण आता RBIने स्पष्ट नियम काढलाय. जसं जसं कोणी तुमचा क्रेडिट रिपोर्ट ऍक्सेस करेल तसं तसं तुम्हाला ईमेल किंवा SMS द्वारे कळवलं जाईल. म्हणजे तर तुम्ही नेहमी सतर्क असाल. जर कोणी परवानगीशिवाय इन्क्वायरी केली तर तुम्ही लगेच त्याची कृती करू शकता. हा नियम 2024च्या शेवटीपासून लागू झालेला आहे आणि ज्यांनी कोणीही कोणत्याही लोनसाठी अर्ज केलेला आहे त्यांना हे दिसूही लागले. म्हणजे एका अर्थाने हा नियम तुम्हाला काही प्रमाणात नियंत्रण देतो आणि तुमच्या क्रेडिट स्कोअरचा गैरवापर होण्यापासूनही तुम्हाला वाचवतो. 100% नियंत्रण अजूनही नाहीये, पण तरीही समथिंग इज बेटर दॅन नथिंग. 5वा पॉइंट, मोफत क्रेडिट रिपोर्ट. अजूनही बऱ्याच लोकांना हे माहित नाही की तुम्हाला प्रत्येक वर्षी एकदा मोफत क्रेडिट रिपोर्ट मिळतो कायद्याने. पण अडचण ही होते की ब्युरोच्या वेबसाईटवर जाऊन ती लिंक शोधणं, फॉर्म भरणं, OTP देणं, रिपोर्ट डाउनलोड करणं, संपूर्ण प्रक्रिया खूप कॉम्प्लिकेटेड होती. आणि यार काही क्रेडिट एजन्सीजने ना मुद्दामून कॉम्प्लिकेशन्स वाढवले जेणेकरून तुम्हाला मोफतमध्ये रिपोर्टच मिळू शकत नाही आणि त्याने ते त्यांचे पेड प्लॅन्स तुम्हाला विकू शकतात म्हणून. पण RBIने आता सांगितलंय ब्युरोना त्यांच्या वेबसाईटवर स्पष्ट आणि उठावदार बटन द्यावे लागेल जिथून कोणताही वापर करता थेट स्वतःचा मोफत क्रेडिट रिपोर्ट डाउनलोड करू शकतो. आणि हो, बाय द वे, हा एकदम 100% सविस्तर रिपोर्ट असेल ज्यामध्ये तुमची खाती, हप्त्याचा इतिहास, वापर, डिफॉल्ट सगळं स्पष्ट दिसेल. यार अजूनही जर तुम्ही तुमचा फ्री रिपोर्ट पाहिला नसेल तर मी तुम्हाला नक्कीच सल्ला देईन की तुम्ही एकदा तरी तो तपासा. सिबिल फ्री रिपोर्टची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. बाकी इतर क्रेडिट एजन्सीचे तुम्ही स्वतंत्रपणे तपासू शकता. 6वा पॉइंट, डिफॉल्ट होण्यापूर्वी इशारा. याचा प्रभाव समजून घेण्याआधी एक वास्तविक जीवनातील उदाहरण बघूया. किती वेळा असं होतं की आपल्याला वाटतं की आपला क्रेडिट स्कोअर एकदम छान झालेला आहे किंवा एकदम छान चाललाय, पण काही काळानंतर स्कोअर चेक केला तर दिसतं की स्कोअर 30 ते 40 पॉइंट्सने खाली पडलाय. मग थोडी शोधाशोध केल्यावर कळतं की कदाचित कोणतं तरी पेमेंट चुकलं होतं. प्रामाणिकपणे सांगायचं तर बँक्स अशा गोष्टींचं नोटिफिकेशन पाठवतात, पण यार बँक्सचे इतके स्पॅम मेसेजेस आणि कॉल्स येतात की कळतच नाही की काय जेन्युइन आहे आणि काय स्पॅम आहे. तुमच्याकडून चूक न कळत झाली होती पण त्यामुळे तुम्हाला ॲज अ डिफॉल्टर म्हणून घोषित केलं गेलं. तर अशा वेळेस येतो RBIचा नवीन नियम, वॉर्निंग बिफोर डिफॉल्ट. RBIने क्रेडिट एजन्सीजना निर्देश दिला आहे की त्यांनी काहीतरी वेगळं करून ग्राहकांना ईमेल, SMS द्वारे सूचित करावं जेव्हा केव्हाही ग्राहकांचं कोणतेही पेमेंट चुकलेलं असेल तेव्हा, आणि त्या चुकलेल्या पेमेंटचा ग्राहकाच्या क्रेडिट स्कोअरवर काय परिणाम होणार आहे तेही सांगा. आता माझ्या मते हा एक खूप महत्त्वाचा अपडेट आहे कारण ह्यामुळे ग्राहकांना अचूक माहिती मिळेल की त्यांच्या क्रेडिट स्कोअरमध्ये काय चाललंय. म्हणजे समजा जर डिफॉल्ट होणार असेल तर त्याला सावरण्यासाठी आधीच वेळ मिळेल. जर एखादी चूक न कळत झाली असेल तर ती सुधारण्यासाठी संधी मिळेल. 7वा पॉइंट आहे 30 दिवसात निवारणाची हमी. मला खात्री आहे की हे ऐकून बऱ्याच लोकांना खूप आनंद होणार आहे. जर तुमच्या क्रेडिट स्कोअरमध्ये काहीही गडबड असेल, समजा एखादं कर्ज चुकून रिपोर्टमध्ये दाखवलं गेलं किंवा तुम्ही कर्ज बंद केलंय तरी ते अजूनही रिपोर्टमध्ये दिसतंय, म्हणजे कोणतीही चूक असेल तर तुम्ही थेट क्रेडिट एजन्सीकडे तक्रार करू शकता. जर क्रेडिट एजन्सीनं 30 दिवसांच्या आत तुमची तक्रार सोडवली नाही तर तुम्हाला दररोज 100च्या हिशोबाने भरपाई मिळेल. आता यात एक अडचण येऊ शकते की क्रेडिट एजन्सी म्हणेल की आम्हाला बँक्सकडून डेटा वेळेवर मिळालाच नाहीये, आम्ही 30 दिवसात अपडेट कसं करू. त्यासाठी RBIने उपाय सुद्धा दिले. RBIने सांगितलंय की जर 21 दिवसांच्या आत क्रेडिट एजन्सीकडे बँकेकडून डेटा आला नाही तर त्या केसमध्ये बँक ग्राहकाला 100 प्रतिदिन भरपाई देईल. पण जर 21 दिवसांच्या आत डेटा आला आणि तरीही अपडेट केला गेला नाही तर क्रेडिट एजन्सीला ही भरपाई तुम्हाला द्यावी लागेल. आणि ही जी 30 दिवसांची मुदत आहे तुम्ही तक्रार केल्याच्या दिवसापासूनच सुरू होईल. म्हणजे जर बँक 21व्या दिवशी डेटा पाठवते तर क्रेडिट एजन्सीला उरलेल्या 9 दिवसात ग्राहकाची तक्रार सोडवावी लागेल. फक्त आता यात एक लूप होल आहे. व्हॉट इफ ग्राहकाने तक्रार केली आणि ती तक्रार वैधच नव्हती
म्हणजे ग्राहकाने चुकून तक्रार केली किंवा ज्यासाठी तक्रार केली त्याचा खरं तर स्कोरशी काही संबंध नव्हता। अशा वेळी क्रेडिट एजन्सीवाले सांगू शकतात की यार तुमच्या स्कोरमध्ये तसाही काही बदल व्हायचा नव्हता, त्यामुळे आमच्यावर 30 दिवसांची अट लागूच होत नाही। 8वा पॉइंट, कर्ज नाकारल्यावर कारण देणं आवश्यक। सर्वात त्रासदायक गोष्ट काय असते? जेव्हा तुम्ही कर्ज किंवा क्रेडिट कार्डसाठी अर्ज करता आणि रिजेक्शन आल्यानंतर तुम्हाला कोणतेही स्पष्ट कारण दिलं जात नाही, फक्त एकच वाक्य दिसतं, ऍप्लिकेशन रिजेक्टेड ड्यू टू इंटरनल पॉलिसी। आता आरबीआय म्हणतं इंटरनल पॉलिसीचा बहाणा चालणार नाही। प्रत्येक रिजेक्शन, मग ते कर्जाचं असो की क्रेडिट रिपोर्ट्स मधील सुधारणा असो, त्याचं लिखित कारण ग्राहकाला द्यावंच लागेल। म्हणजे जर स्कोर कमी असेल तर किती कमी, का कमी झाला, जर कुठलाही रेकॉर्ड चुकीचा असेल तर त्याची सुधारणा का नाकारली गेली, हे सगळं एकदम ग्राहकाला सक्षम बनवतं। म्हणजे तो समजू शकतो की नेमकी चूक काय झाली आहे आणि तिला कसं सुधारणं शक्य आहे। आता माझं वैयक्तिक मत, सर्वात प्रभावी नियम कोणता? माझ्या मते तर सर्वच नियम महत्त्वाचे आहेत, पण जर मला एक निवडायचा असेल ना तर तो असेल 15 दिवसात क्रेडिट रिपोर्ट अपडेट होण्याचा नियम। कारण हा नियम तुमचा स्कोर रिअल टाइम मध्ये ठेवतो। स्कोर तुमचा लवकर वाढेल, पण जर काही चूक झाली असेल ती सुद्धा लवकरच पकडली जाईल। तुमचं नियंत्रण वाढेल आणि लोन घेण्याचा अनुभव अधिक पारदर्शक बनेल। मला तर वाटतं ही फक्त सुरुवात आहे। आरबीआय अजूनही सुधारणा आणेल। शक्य आहे की क्रेडिट स्कोरचा अल्गोरिदम सार्वजनिक होईल किंवा लेंडर निहाय स्कोरिंग मॉड्यूल्स बनतील, पण काळजी करू नका, मी हे सगळे अपडेट्स तुमच्यासाठी घेऊनच येणार आहे आणि सोप्या भाषेत समजवणार सुद्धा आहे। फक्त तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्ही कुठल्याही भविष्यामध्ये होणारा बदल मिस करणार नाही। तर बी किफायती मराठीला सबस्क्राइब करा आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्स फॅमिली सोबत नक्की शेअर करा।